नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समता या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत किंवा त्याविषयीची चर्चा करणार आहोत. स्वातंत्र्य इतकंच समतेचं महत्त्व सुद्धा लोकशाही व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे. किंबहुना लोकशाही तत्व म्हणून समतेचा आपल्याला एक उल्लेख करता येऊ शकतो. समता ही संकल्पना ग्रीक काळामध्ये ज्ञात जरी असली तरी त्याची व्याप्ती जी होती ती सीमित होती. आज ज्या अर्थानं आपण समतेचा अभ्यास करतो किंवा समतेचा विचार करतो तो अर्थ ग्रीक नगर राज्यांमध्ये अभिप्रेत नव्हता किंवा त्या काळामध्ये अभिप्रेत नव्हता. आधुनिक किंवा सर्वसमावेशक अशा अर्थानं समता ही संकल्पना 18व्या शतकापासून वापरात यायला लागली. समता ही संकल्पना सुद्धा स्वातंत्र्य इतकीच संदिग्ध अशा पद्धतीची आहे. काही जण समतेमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, नागरी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील समतेचा विचार करतात किंवा अंतर्भाव करताना आपल्याला दिसतात. तर काही जण फक्त राजकीय समतेला जास्त महत्त्व देताना दिसतात. समतेकडे पाहण्याचे दृष्टिकोन सुद्धा लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीचे असलेले साधारणतः आपल्याला दिसतील आणि ते भाबडे आहेत. विशेष म्हणजे माणसं निसर्गतः समान असतात आणि ती समान म्हणून जन्माला आलेली असतात. अशी विधानं जी असतात ती ह्या भाबडेपणाची किंवा भोळेपणाची आपण निदर्शक आहेत असं म्हणूया किंवा म्हणू शकतो फार तर. कारण या अशा प्रकारच्या विधानांमधनं फारसं अर्थ स्पष्टीकरण होत नाही किंवा समतेचा अर्थ हातास लागत नाही. कारण निसर्गतः माणसं शारीरिक आणि बौद्धिक दृष्ट्या कमालीची विषम अशा पद्धतीची आहे. त्यामुळे ती जन्मतः स्वतंत्र आणि समान असतात असं म्हणणं हे केवळ भाबडेपणा किंवा भोळेपणाच आहे असं आपल्याला म्हणता नाही येत. किंवा असंही म्हटलं जातं बऱ्याच वेळा की सगळ्यांचा आत्मा एकच आहे आणि सगळ्या व्यक्ती एकाच परमेश्वराची लेकरं आहेत म्हणून ती समान आहेत. अशा पद्धतीची जी विधानं आहेत ही विधानं सुद्धा समतेचा फार अर्थ आपल्या समोर आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. समता तत्वाची वाटचाल जी आहे ती ग्रीक नगर राज्यांपासून सुरू आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण असं जरी असलं तरी त्याचा इतिहास जो आहे तो फार जुना आहे अशातला भाग नाहीये. प्रत्यक्ष लोकशाही ग्रीक नगर राज्यांमध्ये नांदत होती, पण तरी सुद्धा तिथे गुलामगिरीची प्रथा होती, स्त्री पुरुष विषमता होती. इजिप्त, बॅबिलोनिया अशा ज्या काही प्राचीन संस्कृती होत्या त्या संस्कृतींचा इतिहास गुलामगिरीच्या अमानुष वस्तुस्थितीनं काळवंडलेला आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतात सुद्धा म्हणजे प्राचीन भारतात सुद्धा वर्णभेद होते आणि जातीभेद नैसर्गिक मानले जात होते आणि त्यानुसार ब्राह्मणांना भूदेव म्हणून सगळ्यात वरचं स्थान होतं. अनेक त्यांना विशेषाधिकार दिले गेलेले होते. क्षत्रिय, वैश्य यांच्या हाती अनुक्रमे दंडसत्ता आणि अर्थसत्ता दिलेली होती आणि त्यामुळे त्यांचं स्थान सुद्धा प्रतिष्ठित अशा पद्धतीचं होतं. शूद्रातिशूद्र जे होते त्यांना मात्र मानवी हक्क नाकारलेले होते. म्हणजे अशा प्रकारची चातुर्वर्ण्यात्मक जातीभेदावरती असलेली विषम व्यवस्था जी होती ती भारतामध्ये होती असं आपल्याला म्हणता येईल. प्लेटो, अरिस्टॉटल सारखे जे प्राचीन विचारवंत होते त्यांनी सुद्धा किंवा अगदीच हिंदूंचे आपल्याकडचे सगळे धर्मग्रंथ त्यांनी सुद्धा विषमतेचं किंवा गुलामगिरीचं समर्थन एका अर्थाने केलंय असं आपल्याला म्हणता येईल. उच्चवर्णीयांच्या किंवा उच्चवर्गीयांच्या विशेषाधिकारांच्या विरोधात अशा अन्यायग्रस्त समाज घटकांनी जे प्रखर लढे दिले त्यातून समता हे तत्व पुढे आलं असं आपल्याला म्हणता येईल. अमेरिकेतल्या नागरिकांनी 1776 मध्ये स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला आणि समता या तत्वाला मान्यता मिळाली. सर्व माणसं निसर्गतः समान असतात हे एक स्वयंसिद्ध तत्व म्हणून त्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यामध्ये घोषित करण्यात आलं आणि त्यानंतरच मग 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनं मानवी हक्कांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यात सुद्धा सर्व माणसं जन्मतः समान आणि स्वतंत्र असल्याचं घोषित केलं गेलं.
सगळ्या माणसांना समान हक्क असलेच पाहिजेत, अशा पद्धतीचा पवित्रा या दोन्ही राज्यक्रांत्यांनी घेतलेला आपल्याला साधारणतः दिसतो. या दोन्ही क्रांत्यांचे जगभर पडसाद उमटलेले होते आणि त्यातून समतेच्या संघर्षाला सगळीकडे चालना मिळाली. भारतात महात्मा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजातील सहकाऱ्यांनी स्त्रिया आणि शूद्रातिशूद्र यांना समानतेचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी मग शेटजी आणि भटजी यांच्या विरोधामध्ये आंदोलन किंवा संघर्ष केलेले होते. शारीरिक किंवा बौद्धिक क्षमतांमध्ये तफावत असली तरी सगळ्या माणसांना प्रतिष्ठेनं जगण्याचा, आपल्या जीवनाला हवा तसा आकार देण्याचा आणि इहलोकीच्या सगळ्या सुखसोयी उपभोगण्याचा सारखाच हक्क आहे, हे तत्व आज जगात सर्व मान्य झालेलं आहे. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र ते आचरलं जातच असं काही आपल्याला फारसं दिसत नाही. किंबहुना अजूनही समतेविषयीचा लढा जो आहे तो पूर्णत्वाला गेलेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. त्यामुळे मग समता या संकल्पनेची नेमकी व्याख्या काय करता येऊ शकते किंवा समतेचा नेमका कोणता अर्थ सांगितला जाऊ शकतो. साधारणतः माणसामध्ये कृत्रिम भेद करणाऱ्या सगळ्या विशेषाधिकारांचं समाज जीवनातून उच्चाटन झालं पाहिजे, अशा पद्धतीचा एक अर्थ समतेच्या दृष्टिकोनातून सांगितला जातो. म्हणजे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वरचढ ठरवण्यासाठी कधी तिच्या उच्च कुळातील जन्माचा, तर कधी संपत्तीचा, कधी शारीरिक शक्तीचा, तर कधी जात, धर्म, वंश यापैकी एखाद्या घटकाचा आधार घेतला जातो आणि श्रेष्ठ कनिष्ठता मानली जाते किंवा अस्पृश्यता निर्माण होते. पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये केवळ पुल्लिंग हा एक घटक स्त्रियांपेक्षा पुरुषांना श्रेष्ठ ठरवण्यासाठी उपयोगाचा ठरतो किंवा पुरेसा ठरतो. हे सगळं संपलं पाहिजे. नागरिकत्वाचे हक्क सगळ्यांना समान पद्धतीनं उपलब्ध झाले पाहिजेत. त्याचबरोबर समाजातील आर्थिक विषमता एका मर्यादेपेक्षा जास्त असणं समतेला मारक असतं. म्हणजे एका बाजूला सुखवादाचा अतिरेक आणि दुसऱ्या बाजूला दारिद्र्य रेषेखालच्या वंचिततेच्या अपेष्टा, हे चित्र जे आहे ते समताधिष्ठित समाजाचं चित्र आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणजे समतल समाजच खऱ्या अर्थानं लोकशाही समाज निर्माण करू शकतो असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे एका अर्थानं समता हीच खऱ्या अर्थानं लोकशाहीचा पाया आहे किंवा लोकशाहीची पायाभरणी करू शकतं असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. आता समतेचा हाच दृष्टिकोन जो होता तो प्राध्यापक हेरॉल्ड लास्की यानं केलेल्या व्याख्येतनं व्यक्त झालेला आहे. समता ही मूलतः समतलन प्रक्रिया आहे, म्हणजे लेवलिंग प्रोसेस आहे असं प्राध्यापक लास्की यांचं म्हणणं होतं. म्हणजे समता म्हणजे कोणत्याही व्यक्तीला समाजामध्ये असं स्थान दिलं जाणार नाही की जेणेकरून ती आपल्या शेजाऱ्यावरती कुरघोडी करू शकेल आणि त्याला आपले नागरिकत्वाचे हक्क नाकारेल, असं प्राध्यापक लास्की यांचं मत होतं. म्हणजे समता म्हणजे सार्वत्रिक एकसारखेपणा नाही किंवा भिन्नत्वाचा संपूर्णपणे अभाव सुद्धा नाही, पण समता म्हणजे वरकरणी व्यक्तीमध्ये प्रत्येक बाबतीमध्ये तफावत जरी असली तरी राजकीय जीवनात भाग घेण्याची संधी सर्वांना समान असेल, कायद्यापुढे सगळ्या व्यक्ती समान असतील, कायद्यानं ठरवून दिलेली कर्तव्य किंवा अधिकार सगळ्यांना सारख्या पद्धतीनं उपभोगता येतील आणि कायद्यान्वये कोणालाही विशेषाधिकार दिले जाणार नाहीत, अशा पद्धतीची रचना म्हणजे आपण त्याला साधारणतः समता असं म्हणू. थोडक्यात लाभ असोत किंवा शिक्षा, त्या बाबतीमध्ये राज्यसंस्था व्यक्तींमध्ये कोणत्याही पद्धतीचा भेदभाव करणार नाही अशी व्यवस्था त्याला प्राध्यापक लास्की समता असं म्हणत होते. अर्थात एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे समता निरपवाद कधीच असू शकत नाही, ज्याला ऍब्सोल्यूट असं आपण म्हणतो. निरपवाद म्हणजे ऍब्सोल्यूट, की राज्यसंस्थेनं सगळ्या नागरिकांशी सारखीच वर्तणूक करावी असं म्हणत असताना अन्यायाची व्याख्या करताना अरिस्टॉटलनं केलेलं एक जे विधान होतं ते जास्त सोयीस्कर आहे असं आपल्याला म्हणता येईल किंवा ते जास्त लक्षात ठेवावं लागेल. तो असं म्हणत होता की समान असलेल्यांशी विषमतेचं वर्तन करणं आणि विषम असलेल्यांशी समतेचं वर्तन करणं या दोन्ही कृती अन्यायकारक आहेत.
म्हणजे निरपवाद समता ही एकसारखी वागणूक असा समतेचा अर्थ होत नाही. गरिबांपेक्षा श्रीमंतांनी अधिक कर भरणं आपण न्यायोचित समजत असतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला समतेची व्याख्या जर करायची झाली तर ती अशी करावी लागेल की जेव्हा माणसांना विषमपणे वापरण्यासाठी पुरेशी सबळ कारणं नसतील तेव्हा त्यांच्याशी समानतेनं वागणं याला आपण साधारणतः समता असं म्हणू शकू. या अर्थानं समता ही एक आदर्श लक्षी किंवा नॉर्मेटिव्ह ज्याला आपण म्हणतो ती संकल्पना आहे. ती एक म्हणजे विशिष्ट परिस्थितीमध्ये पाळायचे जे काही संकेत असतात किंवा वर्तन प्रकार जे असतात ते ठरवून देत असते आणि विशिष्ट प्रकारचे गुणदोष तपासून त्याच्या आधारानं समान वर्तणूक द्यायची की विषम वर्तणूक द्यायची हे ठरवून देत असते. आता समता ही गोष्ट जी आहे ती कधीच कशाचंही स्वयमेव असं समर्थन नसतं. म्हणजे समतेचं कारण सांगून केला जाणारा कोणताही दावा हा आपोआप समर्थनीय ठरेलच असं नाही. म्हणजे त्याच्या जोडीला आणखी आधार द्यावे लागतात, कारण समाजामध्ये भेदभाव असणारच. समतेचा अर्थ एवढाच की हे भेदभाव जे आहेत ते विवेकनिष्ठ आधारावरती केले पाहिजेत, ते बुद्धीच्या आधारावरती केले पाहिजेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच भेदभावाचे हे जे आधार आहेत हे आधार लहरी असता कामा नयेत, ते मत्सरी असता कामा नयेत किंवा मनपूत असता कामा नयेत. विवेकसिद्ध आधार जे असतात ते कालपरत्वे बदलत जाणारे अशा पद्धतीचे असतात. म्हणजे एकेकाळी वंश, वर्ग, लिंग या आधारावरती व्यक्तींमध्ये भेदभाव केला जात होता. आजही कमी अधिक प्रमाणामध्ये तो केला जातो, नाही अशातला भाग नाही. पण फरक एवढाच आहे की पूर्वी हे सगळे जे काही आधार होते भेदभावाचे ते विवेकसिद्ध होते आणि त्यामुळे ते केलेले जे भेदभाव होते ते क्षम्य ठरत होते. आज वर्ण, जात, लिंग अशा आधारानं जर कोणी भेदभाव करायला लागलं तर ते आपण आक्षेपार्ह किंवा अक्षम्य अशा पद्धतीनं ठरवलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की भेदभावातून समतेला जर बाधा येऊ नये असं वाटत असेल तर सर्वप्रथम त्या भेदभावांसाठी विवेकसिद्ध अधिकार कोणते आहेत ते आपल्याला ठरवावे लागतील आणि त्यावरच समाजामध्ये एकमत असलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे की त्या समाजामध्ये करायच्या भेदभावांचं वाजवी प्रमाण जे आहे ते किती असावं याच्या बाबतीत सुद्धा एकवाक्यता असली पाहिजे. म्हणजे मग त्या आधारांच्या किंवा मर्यादांमध्ये झालेला जो भेदभाव आहे तो समतेला बाधक न ठरता पोषक ठरेल. कायद्यासमोर सगळ्या व्यक्ती समान असल्या तरी विवेकसिद्ध आधारावरती व्यक्तीचं वर्गीकरण करण्यास मग कोणत्याही पद्धतीचा प्रत्यवाय जो आहे तो राहणार नाही आणि विशिष्ट वर्गातल्या सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत एवढाच कायद्यासमोरील समानतेचा अर्थ होईल. कायद्यानं व्यक्तींना मालमत्तेचा समान हक्क दिला याचा अर्थ मालमत्ता मिळवण्याच्या हक्काबाबत समता असेल, प्रत्येकाला सारख्याच प्रमाणात संपत्ती मिळेल असा होत नाही. हे लक्षात घेणं जास्त महत्वाचं आहे. आता समाजात समता नांदते असं आपण केव्हा म्हणू शकू, त्याचे 2-3 निकष आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत. एक म्हणजे जेव्हा सगळ्या व्यक्तींना आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याच्या पर्याप्त म्हणजे समान संधी ज्याला आपण म्हणतो, समान नाही पर्याप्त संधी, पुरेशा ज्याला आपण म्हणता येईल त्या संधी उपलब्ध असणं. दुसरा निकष जो आहे तो म्हणजे जेव्हा कोणत्याही विशिष्ट गटाला जन्मसिद्ध अशा पद्धतीचे अधिकार असणार नाही. तिसरी गोष्ट जेव्हा अधिकारांचं समाजामध्ये समान वितरण झालेलं असेल. आणि सगळ्यात चौथी गोष्ट जर कोणती असेल तर अधिसत्तेपर्यंत पोहोचण्याचा वाव हा सर्वांना सारख्या पद्धतीनं मिळाला पाहिजे. हे 4 निकष ज्या वेळेला एखाद्या समाजामध्ये असतील तेव्हा त्या समाजामध्ये समता नांदते असं आपल्याला म्हणता येईल. अन्याय भेदभावाच्या विरोधामध्ये आवाज उठवणं किंवा भेदभाव हा फक्त गुणवत्तेच्या किंवा क्षमतेच्या आधारानं केला जावा अशा पद्धतीचा आग्रह धरणं हे जसं समतेमध्ये अभिप्रेत असतं तसंच प्रत्येक व्यक्तीला व्यक्ती म्हणून एक प्रकारचं आंतरिक मूल्य आहे आणि प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा किंवा आत्मविकास करून घेण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला स्वतंत्र, सापेक्षता, स्वायत्त
किंवा विवेकनिष्ठ माणूस म्हणून वावरण्याचा किंवा आपल्याला इतरांच्या बरोबरीनं आपला विचार व्हावा असे जे काही हक्क आहेत ते हक्क असणं हाही एक समतेचा भाग आहे असं आपल्याला म्हणणं आहे. म्हणजे इतक्या व्यापक पद्धतीनं आपल्याला समतेचा विचार हा करावा लागेल किंवा त्या पद्धतीनं तो करणं अपेक्षित आहे असं म्हणता येईल. आता समाजामध्ये ज्या अनेक प्रकारच्या विषमता आहेत म्हणजे समतोलन आणि संतुलन यांचा जर विचार करायचा झाला तर त्या ज्या विषमता परंपरेनं चालत आलेल्या असतात त्यांचं निराकरण केल्याखेरीज समताधिष्ठित समाजाची प्रस्थापना होऊ शकत नाही. हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. म्हणजे सर्वांना सगळ्या गोष्टी सारख्या प्रमाणात मिळतील असं काही समतेमध्ये अपेक्षित असतं, पण एखाद्या व्यक्तीला मिळणाऱ्या लाभांचं प्रमाण एवढं मोठंही असता कामा नये की इतरांच्या हक्कांना त्यामुळे कात्री लागेल. म्हणजे समतेमध्ये ह्या गोष्टींचा विचार करणं जास्त गरजेचं आहे की प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला तिचं एक आंतरिक मूल्य आहे आणि ते मूल्य प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे. माणसातील सगळ्याच ज्या तफावती आहेत त्या तफावतींचं प्रमाण मर्यादित असणं, पराकोटीची विषमता समाजात कोणत्याच बाबतीमध्ये राहता कामा नये अशा पद्धतीचा समतोलनाचा अर्थ आहे. आणि त्यांच्या बाबतीमध्ये एक प्रकारचं संतुलन जे आहे ते अपेक्षित आहे. म्हणजे लेवलिंग प्रोसेस ज्या वेळेला आपण म्हणतो, लेवलिंग प्रोसेस म्हणजे जेसीबी लावल्यासारखी लेवलिंग करणं असं नव्हे, तर किमान ज्या काही माणूस म्हणून जगण्यासाठीच्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या प्रत्येक नागरिकाला समान पद्धतीनं उपलब्ध असल्या पाहिजेत. या इतक्या किमान पातळीवरती आपण समतेचा विचार करू शकतो. समतेमध्ये एक प्रकारचं संतुलन सुद्धा आवश्यक असतं किंवा ते अंगभूत असतं. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या श्रमांच्या तसंच त्या श्रमातून निष्पन्न होणाऱ्या लाभांच्या बाबतीमध्ये संतुलन टिकून राहील अशी सामाजिक शक्तींची रचना होणं समतेमध्ये गरजेचं असतं. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा जास्तीत जास्त विकास करून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला जर इतर सर्वांनी तशी संधी असेल तरच आपली इच्छा पूर्ण होऊ शकेल याची जाणीव असेल तरच समतेवरती आधारित समाज निर्माण होऊ शकेल. एखाद्याचा आवाज फार मोठा नसेल तरी पण निर्णय घेतला जात असताना तो ऐकला जाईल अशी स्थिती असणं हे समतेचं लक्षण मानता येऊ शकतं. आता भावरूप आणि अभावरूप समता म्हणजे नेमकं काय या दोन संकल्पना समजून घ्याव्या लागतील. भावरूप समतेच्या संदर्भामध्ये समतेचा अर्थ जो आहे तो असा होतो की व्यक्तीला उत्तम प्रकारे जगण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अधिकाधिक विकास साध्य करण्यासाठी ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सगळ्यांना समान प्रमाणामध्ये उपलब्ध असल्या पाहिजे. म्हणजे जन्मसिद्ध कारणांनी किंवा वर्गीय स्थानभिन्नतेमुळे व्यक्तीमध्ये त्या बाबतीमध्ये भेदभाव केला जाऊ नये. ज्या गोष्टींवाचून मानवी जीवन अशक्य ठरतं किंवा निरर्थक ठरतं त्या गोष्टींपर्यंत पोहोचण्याच्या संधी सर्वांना प्राप्त झाल्या पाहिजेत. सर्वांच्या प्राथमिक गरजा भागल्यानंतर आणि सभ्यतेच्या किमान पातळीवरती जगणं सर्वांना शक्य झाल्यानंतरच माणसाच्या सामाजिक किंवा आर्थिक दर्जात फरक पडण्याला मुभा दिली जाऊ शकते असा भावरूप समतेचा अर्थ आहे. अभावरूप समता म्हणजे नेमकं काय तर अवाजवी प्रमाणामध्ये विशेषाधिकारांचा लाभ कोणालाही मिळणार नाही किंवा तो नसणं हा अभावरूप समतेचा अर्थ आहे. म्हणजे जात, धर्म, भाषा, वर्ण, लिंग अशा कोणत्याही कृत्रिम आधारावरती माणसामध्ये भेदभाव असता कामा नये किंवा तो केला जाता कामा नये. समाजातील कोणत्याही गुणवत्ता संधीच्या व प्रोत्साहनाच्या अभावी कोणाचीही गुणवत्ता जी आहे ती प्रोत्साहनाच्या अभावी किंवा संधीच्या अभावी वाया जाऊ नये. गुणवत्तेनुसार प्रत्येकाला योग्य त्या गोष्टी मिळण्याच्या मार्गामध्ये कोणत्याही पद्धतीचे अडथळे येऊ नये. जगातील बहुतेक घटनांनी किंवा संविधानांनी समाजातील अल्पसंख्याकांना त्यांची संस्कृती जतन करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्या दृष्टीने समाजातील इतर घटकांपासून त्यांना संरक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे सरकारी खर्चातून चालणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही
भाषिक किंवा धार्मिक वगैरे कारणांसाठी कोणालाही अपात्र ठरवलं जाणार नाही अशी हमी सुद्धा दिली गेलेली आहे. समतेचा अर्थ हा समान संधी असा जरी केला जात असला तरी प्रत्यक्षात ती समुचित संधी आहे असाच केला जायला पाहिजे. म्हणजे जीवनाच्या शर्यतीमध्ये प्रगत समाज घटकांशी स्पर्धा करणं ज्यांना भाग पडतं त्या मागास घटकांचा त्या स्पर्धेमध्ये टिकाव लागावा त्या दृष्टिकोनातून त्यांच्या बाजूनं बचावात्मक भेदभाव करणं अत्यावश्यक असतं. अशा भेदभावामुळे समतेच्या तत्वाला बाधा न येता उलट त्याला पुष्टी मिळत असते, कारण त्यातून प्रभावीपणे समाजाचं समतोलन घडून येत असतं आणि समाज जीवन निकोप बनत असतं. त्या दृष्टीने जर विचार केला तर परंपरेनं चालत आलेल्या ऐतिहासिक अन्यायांचं आणि विषमतांचं निराकरण होणं फक्त मागासवर्गीयांच्याच नव्हे तर संपूर्ण समाजाच्या हिताचं असतं. पुरुषसत्ताक समाज जो असतो त्या समाजामध्ये स्त्रियांचे हक्क सुद्धा बहुतेक वेळेला औपचारिक असतात. ते तसे राहू नयेत आणि स्त्रियांना ते प्रत्यक्ष उपभोगता यावेत यासाठी आरक्षणासारख्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी करणं आवश्यक असतं. अशा भेदभावाला प्रतिपूरक भेदभाव असं म्हटलं जातं आणि तो समतेच्या तत्वाला अडसर ठरत नाही किंवा समतेच्या आड बचावात्मक भेदभाव येत नाही असं आपल्याला म्हणता येईल. आता साधारणतः समतेच्या बाबतीमध्ये जे म्हटलं जातं ते म्हणजे त्याचे प्रकार कोणत्या पद्धतीचे. आता समतेचे काही तसे प्रकार काटेकोरपणे पाडता येत नाही, पण अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी समतेचे प्रकार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे नैसर्गिक किंवा नैतिक समता ज्याला आपण म्हणतो तो. प्लेटो अरिस्टॉटलच्या काळापासून समतेच्या या प्रकाराची जी चर्चा आहे ती सुरू आहे आणि प्लेटो आणि अरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं की सर्व माणसं निसर्गाच्या कायद्यानुसार समान आहे. मध्ययुगात सुद्धा ईश्वराचं अस्तित्व मान्य केलेलं होतं, त्यामुळे ईश्वराचं पितृत्व आणि माणसामधला जो भ्रातृभाव किंवा ज्याला आपण बंधुभाव म्हणतो त्या बंधुभावाचं वर्णन जे आहे किंवा त्याला तो समतेचा एक नैतिक आधार असा समजला गेलेला आहे. म्हणजे बंधुता असली पाहिजे प्रत्येक माणसामध्ये अशी भूमिका मध्ययुगामध्ये घेतली. आधुनिक काळामध्ये रुसोनं निसर्गावस्थेचं वर्णन करताना माणसाचा निरागसपणा जो आहे, भोळेपणा ज्याला आपण म्हणू, तो अधोरेखित केलेला होता आणि त्यानं समान हक्कांचा हवाला दिलेला होता. मार्क्सनं सुद्धा माणसाला माणूस म्हणून समानतेनं वागवलं पाहिजे अशा पद्धतीचं नैतिक तत्व जे होतं त्याचा पुरस्कार केलेला होता आणि त्याच्या आधारावरती त्यानं आपल्या समताधिष्ठित समाजाची मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला होता. म्हणजे हजारो वर्षापासून जगभरातल्या अनेक विचारवंतांनी निसर्गानं माणसाला समान म्हणून जन्माला घातलेला आहे हा नैसर्गिक समतेचा आदर्श शिरोधार्थ बांधलेला आपल्याला साधारणतः दिसतो. दुसरा प्रकार जो आहे तो कायदेशीर समतेचा, एक विधिसिद्ध समता असं त्याला म्हटलं जातं. कायद्याच्या दृष्टीनं सगळीच माणसं समान आहेत आणि कायद्याचं समान संरक्षण मिळण्यास ती सगळी जण सारखीच पात्र आहेत अशा पद्धतीचा अर्थ हा कायदेशीर समतेमध्ये अभिप्रेत आहे. सारखाच गुन्हा केलेल्या सगळ्या व्यक्तींना एकच कायदा लावला जाऊन सारखीच शिक्षा होणं हेही कायदेशीर समतेमध्ये अभिप्रेत आहे. असं असलं तरी अमुक एक व्यक्ती कोणत्या विशिष्ट चौकटीमध्ये वावरते याचा मुळीच विचार केला जात नाही असा मात्र त्याचा अर्थ काढता येणार नाही. पदामुळे व्यक्तीच्या अधिकारांमध्ये फरक पडतो. उदाहरणार्थ एखाद्या कंपनीच्या संचालकाच्या अधिकाराची तुलना न्यायालयाच्या न्यायमूर्तीशी करणं किंवा न्यायमूर्तीला दिलेल्या घटनेनं दिलेल्या विशेषाधिकारांशी करणं चूक ठरते. त्यामुळं कायद्याचं समान संरक्षण याचा अर्थ समान परिस्थितीमध्ये असणाऱ्या व्यक्तींना समान संरक्षण अशा पद्धतीचा आहे. म्हणजेच कायद्यानुसार जे समान असतील त्यांच्याशी कायदा समानतेनं वर्तन करील. कायदेशीर समतेच्या आधारानं प्रत्येक व्यक्ती देशात प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार आपले हक्क पदरात पाडून घेऊ शकेल आणि त्याचा भंग झाला तर न्यायालयामध्ये दाद मागू शकेल असा कायदेशीर समतेचा अर्थ आहे.
तिसरा प्रकार जो आहे तो राजकीय समतेचा आहे. म्हणजे मतदानाचा हक्क, निवडणूक लढवण्याचा हक्क, सरकारवरती टीका करण्याचा हक्क, अशा विशिष्ट प्रश्नावरती जनमत जागृत करण्याचा हक्क, लोकमत संघटित करण्याचा हक्क, संघटना बांधण्याचा हक्क, हे सगळे राजकीय हक्क जे आहेत ते सगळ्या नागरिकांना समान पद्धतीनं उपलब्ध असले पाहिजेत आणि ते निर्वेदपणे उपभोगता आले पाहिजेत, अशा पद्धतीचा अर्थ राजकीय समतेमध्ये अभिप्रेत आहे. सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असणं, त्याच्यामध्ये प्रत्येकाला एकच मत देता येणं, प्रत्येकाच्या मताचं मूल्य सुद्धा एकच असणं, हे समतेचं लक्षण मानलं जातं. पदाची पात्रता धारण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या पदावरती जाण्याचा हक्क असला पाहिजे. कायद्यासमोर सगळ्या व्यक्ती समान असल्या पाहिजेत. सर्वांना कायद्याचं समान संरक्षण मिळालं पाहिजे. सर्वांसाठी एकच कायदेशीर व्यवस्था असली पाहिजे. विशिष्ट कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या सगळ्यांना सारखी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही पद्धतीचा पक्षपात होता कामा नये, अशा पद्धतीची अपेक्षा ही राजकीय समतेमध्ये प्रामुख्यानं केली जाते असं आपल्याला म्हणता येईल. चौथा प्रकार जो आहे तो सामाजिक समतेचा आहे. जात, धर्म, भाषा, वंश, लिंग याच्या कोणत्याही आधारानं अशा प्रकारच्या सामाजिक दर्जा किंवा प्रतिष्ठा जी असते व्यक्तीची, ती वरिष्ठ किंवा कनिष्ठ अशा पद्धतीने ठरू नये असा आग्रह हा सामाजिक समतेमध्ये प्रामुख्यानं धरला जातो. म्हणजे कोणत्याही आधारावरती कोणालाही खास हक्क, मुभा किंवा पावित्र्य न देता सर्वांना विकासाची समान संधी असावी असं तिचं मूळ तत्व असल्यामुळं ज्या समाजामध्ये वर्णभेद आहे, जन्मसिद्ध अस्पृश्यता आहे किंवा मांशिक विषमता आहे किंवा लिंगभावावरती आधारित अशी शोषण आहे, अशा समाजामध्ये सामाजिक समता निर्माण होण्याची शक्यता मुळीच नसते. स्वातंत्र्याचे हक्क सगळ्यांना उपभोगता येण्यासाठी समाजातील सर्व घटक सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या समान पातळीवरती येणं हे जास्त गरजेचं असतं. दीर्घकाळ ज्या समाजातील काही घटकांना वंचित ठेवलं गेलं जातं, जन्मसिद्ध विषमतेमुळे भाग पाडलं जातं, ते इतरांच्या बरोबरीत येईपर्यंत त्यांना काही वेळेला विशेष संरक्षण देणं किंवा आरक्षण देणं हा काही समतेच्या तत्वाचा भंग नसतो. त्याला आपण साधारणतः बचावात्मक भेदभाव असं म्हणतो, प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन. त्यामुळे काही वेळेला अशा पद्धतीचा बचावात्मक भेदभाव करणं हे समतेसाठी आवश्यक असतं असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यामुळे आर्थिक समतेमध्ये, आपल्या सामाजिक समतेमध्ये या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत. भारतीय संविधानानं अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षणाच्या तरतुदी केलेल्या आहेत. स्त्रियांना पुरुषांपेक्षा कमी लेखणं, त्यांना शिक्षणाच्या किंवा आरोग्याच्या किमान सोयी ज्या आहेत त्या नाकारणं, त्यांचे आर्थिक हक्क हिरावून घेणं, त्यांना भोगवस्तू समजून त्यांची खरेदी विक्री करणं किंवा त्यांच्या शरीरावरती त्यांचाच हक्क आहे हे अमान्य करणं, त्यांना धमकावणं, त्यांना धाकात ठेवणं किंवा त्यांचे राजकीय हक्क स्वतंत्रपणे वापरून न देणं, हे सगळे प्रकार जे आहेत हे सामाजिक समतेला मारक अशा पद्धतीचे प्रकार आहेत. आणि त्यामुळे सामाजिक समतेमध्ये मग स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाराष्ट्रामध्ये 50% आहेत आणि देशामध्ये 33% आरक्षण हे स्त्रियांसाठी दिलं गेलेलं आहे. आणि समतेच्या दृष्टिकोनातून ती एक स्वागतार्ह गोष्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. राज्याच्या विधानसभेमध्ये किंवा लोकसभांमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आरक्षण ज्यावेळेला दिलं जाईल तेव्हा खऱ्या अर्थानं समतेच्या दिशेनं उचललेलं ते एक पाऊल असेल असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकेल. पाचवा प्रकार जो आपल्याला सांगता येईल समतेचा तो म्हणजे आर्थिक समता. म्हणजे समाजामध्ये जर टोकाची आर्थिक विषमता जर असेल तर राजकीय, वैधानिक, सामाजिक समता या कुठल्याही प्रकाराला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजे समाजामध्ये आर्थिक विषमता असते तेव्हा आर्थिकदृष्ट्या बलवत्तर असलेले जे समाज घटक असतात ते सगळ्या विकासाच्या संधी स्वतःच्या घशात घालतात आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्ग जो असतो त्याच्यामध्ये पात्रता किंवा गुणवत्ता असून सुद्धा
योग्य संधी त्यांना मिळत नाही आणि त्यामुळे ते विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था असलेले जे देश आहेत त्या देशांचा कल हा आर्थिक विषमता स्वाभाविक किंवा नैसर्गिक आहे असं मानण्याकडे साधारणतः आहे. जागतिकीकरणाची आजची जी कल्पना आहे ही सुद्धा याच जोडीला जाणारी अशा पद्धतीची आहे. त्यामुळे जे मुक्त किंवा अनिर्बंध जी अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये मागे राहतील स्पर्धेमध्ये, त्यांच्याबाबत भांडवलशाही राज्यव्यवस्था ज्या आहेत त्या अत्यंत निष्ठुर किंवा उदासीन आहेत असं आज जगामध्ये चित्र असलेलं साधारणतः आपल्याला दिसतं आणि ते एकंदरीत आर्थिकदृष्ट्या समतेला घातक किंवा मारक आहे असं आपल्याला म्हणता येईल. समाजामध्ये जेव्हा आर्थिक विषमता कमी होईल तेव्हाच खऱ्या अर्थानं समता नांदू शकेल आणि त्या दृष्टिकोनातून आर्थिक समता असणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. समतेचा आणखीन एक प्रकार सांगितला जातो तो म्हणजे आंतरराष्ट्रीय समतेचा आहे. म्हणजे राष्ट्रांतर्गत राहणाऱ्या व्यक्तींना जी समता लाभते तीच समता आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये राष्ट्रांना दिली जावी असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्याला आंतरराष्ट्रीय समता असं म्हटलं जातं. तसं बघितलं तर जगातील राष्ट्र ही अनेक दृष्टीनं एकमेकांपेक्षा भिन्न आहे किंवा असतात. त्यांच्यामध्ये भौगोलिक, आर्थिक, लष्करी, लोकसंख्यात्मक अशा अनेक बाबतींमध्ये भिन्नता असलेली आढळते. त्यांची नैसर्गिक साधन सामुग्री, जगाच्या नकाशावरचं त्यांचं असलेलं स्थान, त्यांची शस्त्रसज्जता, त्यांचा आकारमान या कारणांवरून बऱ्याच वेळेला जागतिक ताकद सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये ठरत असते. त्यामुळे जागतिक संघटनेमध्ये लहान मोठ्या सगळ्या राष्ट्रांना समान दर्जा मिळाला पाहिजे. त्याला आपण आंतरराष्ट्रीय शांतता असं म्हणू शकतो किंवा आंतरराष्ट्रीय तंटे, आंतरराष्ट्रीय संघर्ष हे शांततेच्या आणि सहकार्याच्या माध्यमातून मिटवले गेले पाहिजेत. वाटाघाटींमध्ये आपली भूमिका मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार असला पाहिजे. अशा पद्धतीची अपेक्षा ही आंतरराष्ट्रीय समतेमध्ये केली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये सुद्धा त्या दृष्टिकोनातून अनेक तरतुदी आज केल्या गेलेल्या आहेत. तरी पण स्वतःच्या स्वार्थासाठी विकसनशील देशांवरती युद्ध लादणारी अमेरिकेसारखी राष्ट्र जी आहेत ती राष्ट्र आंतरराष्ट्रीय समतेचा जाणून बुजून सर्रास भंग करत असलेली आपल्याला साधारणतः दिसतात. आंतरराष्ट्रीय समतेला जसा राजकीय संदर्भ आहे तसाच तो आर्थिक आहे, मानवतावादी आहे. आर्थिक संदर्भात तिचा अर्थ अशा पद्धतीने सांगता येऊ शकेल की जगामध्ये जी काही वैज्ञानिक किंवा तंत्रविषयक प्रगती होईल त्याचे लाभ सगळ्या राष्ट्रांना समान पद्धतीने मिळाले पाहिजे. मानवतावादी संदर्भामध्ये आंतरराष्ट्रीय समता म्हणजे संपूर्ण जगातून गुलामगिरी, वेठबिगारी, बालमजुरी, अनारोग्य, अमानुष अशी जी काही विषमता आहे किंवा मागासलेपणा जो आहे त्यासारखी जी अरिष्ट आहे ती कायमची नष्ट व्हावी अशी जी अपेक्षा व्यक्त केली जाते त्याला आंतरराष्ट्रीय समता असं म्हटलं जाऊ शकतं. एकंदरीत समता हे मूल्य जे आहेत ते आदर्शात्मक आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ते प्रत्यक्षात येणं हे लोकशाही दृष्टिकोनातून किंवा लोकशाही व्यवस्था स्थिर होण्याच्या दृष्टिकोनातून जास्त महत्वाचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज आपण इथेच थांबू आणि पुढल्या भागामध्ये न्याय या संकल्पनेचा विचार करू. धन्यवाद.